रॅन्ड्रिगाच्या सायलेन्सरनं मांडलाय थाट आणि लोकांच्या कानांची लावली वाट। मंडळी, झाला असं का मागच्या वेळी आपण एक रॅन्ड्रिगा रिपेअर करून आणली, पण आता या रॅन्ड्रिगाचं आहे ना दुराडं मोडलंय, मग ती रिपेअर करायला निघायचंय। तसंच बिना दुराड्याची रॅन्ड्रिगा फोकारीत आहे ना, आपण निघालो होतो सुक्यांच्या दिशेने। आता जाताना आहे ना जोडी आपल्याला समभाव घेतला, तो कायमच राहतो बरं का आपल्या संग, त्याचा काही विषय नाही। गावात आलो पहिल्यांदा, म्हणलं पायनॅपल ज्यूस पिऊन घ्यावा आणि मग निघावा। पायनॅपल ज्यूसच्या ऐवजी गोळा हाणला आणि डायरेक्ट नीट आलो होतो सुक्यांच्या दिशेने। देऊन बघितलं, जो रेल्वे गेट आपल्याला कायम बंद लागत राहतो ना, तो आजही नीतिनियमाने बंद लागला। पहिली रेल्वे सपक्यान आली आणि दुसरी रेल्वे रपक्यान निघून गेली। चायला म्हणलं अवघडच विषय झालाय गाड्या हा। दुसऱ्या रेल्वेचा जरा शॉर्ट क्लिअर करता करता रेल्वे निघून गेली। मग रॅन्ड्रिगा तांगडीत आहे ना, आपण मागच्या वेळेच्या दुकानावर आलो ना तिथं आलो, पण भाऊला काही सवड नव्हती म्हणून त्यांनी आपल्याला दुसऱ्या फिटरकडे पाठवलं। त्यात केला ना भाऊ यांनी हँडल वाकडा, म्हणजे काय तर आपल्या गाडीचा आहे ना कोन बिन बदलायचा होता, मग सायलेन्सर फिटिंग करून घेतलं आणि तिथून आहे ना रॅन्ड्रिगाचा दूर काढीत आम्ही निघालो होतो ओझरच्या दिशेने। आता ओझरला जाऊन करायचं काय तर आपल्या मामांचं आहे ना 10व्या मैलावर रानमाळा म्हणून हॉटेल आहे, तिथं आलो होतो। मामांची आल्या आहे ना मस्तपैकी भेट घेतली। मामाची भेट झाल्याच्या नंतर मामा म्हणे चला तुम्हाला हॉटेल फिरवितो। आता मामांचं हॉटेल बघता बघता तर माझे डोळेच फाटले होते, म्हणलं चायला खतरनाक सोय बरं का इथं। मित्रांनो, तुम्हाला इथं जर पार्टी वगैरे करायची असेल ना तर स्पेशली खूप साऱ्या सोयी अवेलेबल आहे, एकदा नक्की विजिट करा ओझरवाले। आता मामाने मस्तपैकी मटणाचा बेत टाकला होता, मग काय कोंबडीचं मटण दणक्यामध्ये वाजवलं आणि समभावला घेऊन निघालो रिटर्नला। तुम्हाला बाकी व्लॉग आवडला असेल तर लाईक आणि फॉलो केल्याशिवाय जायचं नाही बरं का।